दिशा सालियान प्रकरणी एसआयटी कडून प्रतिज्ञापत्र सादर। मृत्यू प्रकरणात घातपात दिसत नाही। दिशा मृत्यूआधी मद्यधुंद अवस्थेत होती। प्रतिज्ञापत्रात उल्लेख तर सतीश सालियान यांची याचिका फेटाळावी, मुंबई पोलिसांची विनंती। राणेंनी आदित्य ठाकरेंची नाक घासून माफी मागावी। दिशा प्रकरणी राणेंनी आदित्य ठाकरेंवर केलेल्या आरोपांवरून निशाणा। उद्धव ठाकरेंच्या कार्यकाळात पुरावे नष्ट करण्याचं काम तत्कालीन ठाकरे सरकारनेच सतीश सालियान यांची माफी मागावी, राम कदम यांची टीका। पोलीस पुराव्यांच्या आधारावर तपास करतात, पण यात विरोधक सरकारवरच खापर फोडतात, सुधीर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया। संजय राऊतांच्या पोस्टनंतर सुनील बागुल आणि मामा राजवाडेंच्या भाजप प्रवेशाला ब्रेक। ठाकरेंच्या शिवसेनेकडून प्रथमेश गीतेंची नाशिक महानगर प्रमुखपदी नियुक्ती। निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सक्रिय व्हा, सभागृहात पूर्णवेळ उपस्थित रहा। वर्षावरील स्नेहभोजनादरम्यान फडणवीसांच्या भाजप आमदारांना सूचना। राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांना जीवे मारण्याची धमकी। जगतापांच्या स्वीय सहायकाच्या मोबाईलवर मेसेजद्वारे धमकी। कोतवाली पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल। मैदानात उतरण्याआधीच रडणं सोडा, हिम्मत असेल तर खऱ्या मर्दांसारखे निवडणुकीच्या रिंगणात या। आशिष शेलारांचं ठाकरेंच्या शिवसेनेला खुलं आव्हान। 5 जुलैला ठाकरे बंधूंचा विजयी मेळावा। राज ठाकरे, उद्धव ठाकरे, शरद पवार सपकाळ व्यासपीठावर असणार। वरळी डोममध्ये तसंच हॉलच्या बाहेरील रस्त्यावरही एलईडी स्क्रीन असणार। लालबागमध्ये मनसैनिक आणि शिवसैनिकांकडून बॅनरबाजी। बॅनरवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंचा फोटो। मराठी माणसाची एकजूट ही काळाची खरी गरज, बॅनरवर उल्लेख। शिंदे आज पंढरपूर दौऱ्यावर। विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेणार। कृष्ण मंदिर, विठ्ठल मंदिर नो व्हेकल झोन, जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश। तर शिंदेंसोबत फक्त 5 जणांनाच परवानगी। राज्यात 1,35,000 कोटींच्या 17 गुंतवणूक प्रकल्पांना मान्यता। प्रकल्पांमुळे तांत्रिक नवकल्पना, संशोधन, विकास आणि रोजगार निर्मितीला चालना मिळणार, फडणवीसांची प्रतिक्रिया। बीडमध्ये कराड समर्थक नानासाहेब चौरेकडून गतिमंद मुलीवर लैंगिक अत्याचार। केज पोलीस ठाण्यात नानासाहेब चौरे विरोधात गुन्हा दाखल। पंढरीच्या वारीत अर्बन नक्षलवाद्यांचा शिरकाव। शिंदेच्या शिवसेनेतील आमदार मनीषा कायंदेंचा खळबळजनक दावा। तर प्रकरणाची चौकशी करून कारवाई होईल, उपमुख्यमंत्री शिंदेंचं आश्वासन। सरकारकडून वारीला बदनाम करण्याचा प्रयत्न। अर्बन नक्षलवादाच्या कायंदेंच्या दाव्यानंतर दानवेंचा आरोप। महाराष्ट्रात 3 महिन्यात 767 शेतकऱ्यांची आत्महत्या। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीकडे दुर्लक्ष, तर करोडो संपत्ती असणाऱ्यांची कर्ज माफ। राहुल गांधींचा हल्लाबोल। लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांचा लाभ बंद। महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचं लेखी उत्तर। पुण्याच्या कोंढव्यातील उच्चभ्रू सोसायटीमधील तरुणीवर लैंगिक अत्याचार। आरोपीचा कुरिअर बॉय सांगत सोसायटीत प्रवेश। घटनेनंतर आरोपीनं तरुणीच्या मोबाईलमध्ये सेल्फीही काढला। आषाढीत पंढरपूरमध्ये व्हीआयपी दर्शन पासला बंदी। व्हीआयपी दर्शन पास दिल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत कारवाई। सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचा इशारा। सोनू सूदकडून लातूरच्या शेतकऱ्याला मदतीचा हात। तुमचा नंबर द्या, मी बैल पाठवतो। सोनू सूद शेतकऱ्याला बैल देणार। सिंधुदुर्गातील कुडाळमध्ये मुसळधार पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण। घरांना पाण्याचा वेढा। पावशी शेलटेवाडीत काही घरांमध्ये पाणी शिरलं। नवी मुंबईतील ऐरोलीमध्ये सुरक्षा भिंत कोसळली। घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। भिंत कोसळल्यानं 4 दुचाकी थेट खड्ड्यात पडल्या। नंदुरबारमधील नेसू नदीला पूर। अंत्यसंस्कारासाठी स्थानिकांचा नदीतून जीवघेणा प्रवास। स्मशानभूमीत जाण्यासाठी पूल नाही। पुण्याला रात्रभर पावसानं झोडपलं। जोरदार पावसामुळे खडकवासला धरणातून विसर्ग वाढवला। विसर्ग वाढवल्यानं भिडे पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता।